महाराष्ट्र पोलीस भरती 2025च्या संदर्भात आताच्या क्षणाची अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येत आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 10,000 पदांसाठी पोलीस भरती होणार असल्याची माहिती दिली आहे। विधान भवनाच्या अंतिम आठवडा प्रस्तावावर उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी पोलीस भरतीविषयी मोठी घोषणा केली आहे। मागील 3 वर्षात 38,802 जागांसाठी पोलीस भरती झाल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी विधान भवनात सांगितले। पोलीस दलात काम करण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी मोठी बातमी आहे। महाराष्ट्रात 10,000 जागांसाठी पोलीस भरती केली जाणार आहे। पोलीस भरतीच्या मान्यतेकरिता गृह विभागाला प्रस्ताव देण्यात आला होता। या प्रस्तावाला मान्यता मिळाली असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटले आहे। ऑक्टोबर 2025 मध्ये भरतीला सुरुवात होईल असा अंदाज वर्तवला जात आहे। पोलीस भरती प्रक्रियेत सुरुवातीला मैदानी चाचणी आणि त्यानंतर मुंबई वगळता इतर सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच वेळी लेखी परीक्षा घेतली जाईल। या भरतीमध्ये बॅट्समॅन, चालक शिपाई, पोलीस शिपाई तसेच राज्य राखीव पोलीस बलातील अंमलदार पदांचा समावेश असल्याचे म्हटले जात आहे। उमेदवारांना एका पदासाठी फक्त एकाच जिल्ह्यात अर्ज करता येणार आहे। थोडक्यात तुम्ही ज्या जिल्ह्याचे रहिवासी आहात त्याच जिल्ह्यातून अर्ज भरता येईल। विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या अंतिम आठवडा प्रस्तावावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले। या प्रस्तावावर 30 सदस्यांनी मत व्यक्त केले आहे। यावर विविध प्रकारच्या सूचना देण्यात आल्या। काहींना प्रस्तावावर टीका देखील केली। मी बिझनेस ॲडवायझरीच्या कमिटीत बसलो होतो। अलीकडच्या काळात प्रस्तावात एवढे विभाग समाविष्ट केले जातात की न्याय मिळत नाही, असे विरोधी पक्षातील काही सदस्यांनी सांगितले। तेव्हा 2 किंवा 4 विभाग असावेत अशी चर्चा झाली होती। पण दुर्दैवाने विरोधकांनी मांडलेल्या प्रस्तावात मात्र एकही खातं सोडलं नाही। विरोधी पक्षात काम करण्याची सवय असल्यामुळे किती खात्यावर चर्चा उपस्थित करायला हवी याचे नियोजन करायला हवे। अंतिम आठवडा प्रस्ताव मांडण्यासाठी मी उभा आहे, तेव्हा मी आणि आपल्या सगळ्यात वेदना आहेत, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले। राज्यात मोठ्या प्रमाणावर पोलीस भरती होणार असून गृह विभागाने 2024 आणि डिसेंबर 2025 पर्यंत रिक्त होणाऱ्या पदांसाठी भरतीला मंजुरी दिली आहे। या संदर्भातील एक विभाग अंतर्गत पत्र जाहीर झाले आहे। यात रिक्त पदांचा तपशील आणि अन्य माहिती विभागातर्फे मागवण्यात आली आहे। राज्यात वाढती लोकसंख्या व गुन्ह्याच्या प्रमाणात पोलिसांचे मनुष्यबळ कमीच आहे। नवीन पोलीस ठाण्यांच्या निर्मितीचा व वाढीव पोलीस ठाण्यांचा निर्णय अजूनही कागदावरच आहे। त्यामुळे 2024 आणि 25 या वर्षात रिक्त झालेल्या 10,000 पोलिसांची भरती सुरू केली जाणार आहे। पोलीस भरतीच्या अनुषंगाने राज्यात गृह विभागातील प्रशिक्षण व खास पथकांच्या अपर पोलीस महासंचालकांनी राज्यातील सर्व पोलीस अधीक्षक आणि पोलीस आयुक्तांची बैठक घेऊन रिक्त पदांची माहिती देण्याचे निर्देश दिले आहे। तर यावर तुमचं काय मत आहे कमेंटमध्ये नक्की कळवा। तर अशाच प्रकारच्या ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या जाणत रहा आणि आपला TV24 समाचार मराठी न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा। तोपर्यंत नमस्कार।